जरा हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, आपले सर्वांचे लाडके बाळासाहेब मासाहेब यांना अभिवादन करून आजच्या या सभेला उपस्थित असलेले सर्व मान्यवर बंधू भगिनी माता मित्र हो, खरं म्हणजे भाषण करायचं तर काय करायचं असा प्रश्न आहे. आयुष्यात महाराष्ट्राची एवढी वाट कधीही लागली नव्हती, एवढी वाट या बीजेपीवाल्यांनी लावली. कारण खरं बोलणे त्यांच्या रक्तातच नाही, खरं बोलणं रक्तात नाही. आणि जे आमच्यातनं गेल्यात त्यांना माझा जाहीर इशारा आहे, अरे थोडं तरी तोंड सांभाळून बोला रे. जरा पाठीमागे वळून पहा, तुम्हाला मोठे कोणी केले. आजही मातोश्री आमच्या शिवसैनिकांना ते मंदिर आहे, आमचं मंदिर, की ज्या मंदिरामध्ये आम्ही लहानाचे मोठे झालो. काही तोंडाला येईल ते बरगळत आहे. निव्वळ या लालबाग परळमध्ये म्हणे गोविंदा, दांडिया हे सगळे मराठी खेळ आता कळले काय. म्हणजे इतक्या वर्षात मराठी खेळ लालबाग परळमध्ये नव्हते, पण निव्वळ पैशाचा धुमाकूळ घातलाय. तुम्ही काही करा, पैसे खर्च करा, उमेदवार बदला, आणखी काही करा, पण शिवसेनेचा भगवा हा मुंबईमध्ये राहणारच. तो कुणालाही बदलता येणार नाही. आत्ताच किशोरताई म्हणाल्या की कमिशनर टिंब काहीतरी म्हणाल्या. एक काळ असा होता की हाच कमिशनर मातोश्रीवर गोंडा घोळत होता, गोंडा घोळत होता, गोंडा. महानगरपालिकेचे पैसे आमदारांना दिले. वा वा वा, काय सरकारचा विकास आहे. अरे मग सगळ्यांना द्या ना. शिवसेनेच्या आमदारांना नाही दिले, जे फुटल्यात त्यांना दिले, ज्यांना फोडायचे आहेत त्यांच्यासाठी ते आहेत. हा काय प्रकार आहे. सरकारचे पैसे वापरा ना. अनेक वर्ष, मी देखील 10 वर्ष आमदार होतो, असं राज्याने असा सरकार कधीही पाहिलेलं नाही. एकच वेळा सर्वांना करायचं, दुसऱ्यांनी क्रेडिट ह्यांचं. राम मंदिर बांधायचा विषय संपला होता, झोपले होते. जेव्हा कोर्टानं निर्णय दिला तेव्हा यांना जाग आली आणि मग त्या आम्ही बांधतोय. राम मंदिरामध्ये ह्या हिंदुस्थान मधल्या प्रत्येक घरातले पैसे आहेत, कुणाची मेहरबानी नाही. रामाला हातात धरून घेऊन जातात. अरे वा रे वा. रामाबरोबर आजपर्यंत आम्ही सीता पाहिली, लक्ष्मण पाहिला, हनुमान पाहिला, इथे बालराम दाखवला. वा रे वा. त्याच्या भूमीमध्ये राम आला असं वर्ण सांगतात आणि तो बाल अवस्थेत दाखवता. त्याची तुम्हाला लाज वाटली पाहिजे की आम्ही काय हिंदू धर्माचं वाटोळं करतोय ते. म्हणे आम्ही हिंदू आहोत. वा रे हिंदू. देवळातला घंटा वाजवणारे तुम्ही हिंदू आहात. हातात तलवार घेण्याची कुणाची हिंमत नाही. आणि म्हणून धर्मरक्षणासाठी पडलेल्या प्रसंगाला जो उभा राहतो तोच हिंदू असू शकतो.
काही झालं की पळा पळा रे पळा, पुढं कोण पळवतो. आम्ही सगळे जेलमध्ये, हे बाहेर मजा मारतात. मी शाखा प्रमुख होतो, मला आजही आठवतंय. लालबाग मध्ये मुसलमानांची दुकानं कुठे आहेत ते आम्हाला माहिती नव्हती. रोज दारात एक पत्र पडायचं, हे अमुक दुकान, अमुक नंबर, अमुक रोड, परफेक्ट पत्ता. शिवसैनिकांनी ती फोडायची. आम्हाला जेव्हा मिसा झाला, राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अरेस्ट केलं, तेव्हा बीजेपीवाले पेढे वाटत होते, ते निर्लज्ज आहेत. हे काय करू शकतात देशाची सेवा. म्हणे एकच पक्ष पाहिजे हिंदुस्थानात, तो बीजेपी. की हलवा आहे काय. आणि म्हणून मी आपल्याला सर्वांना विनंती करीन, मुलं आहे की मला दिले चिठ्ठी जास्त वरून मी बोलणार नाही. मी आपल्याला सर्वांना विनंती करतो की एवढे लोक पक्षातनं गेले तरी पण उद्धव साहेब कुठे हल्ले नाही, कुठे हलणार नाही. याच्या पुढे देखील शिवसेना आणि शिवसेनाच मुंबईमध्ये असेल, एवढंच सांगून मी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.